आज आपण तुम्हाला विचारलेले जे 11, 12, 13, 14 आणि 15 या 5 सवाल जवाबमधले 5 प्रश्न आहेत. त्याचे उत्तराचं स्पष्टीकरण ऐकणार ना. 11 आणि 12 हे दोन आहेत. त्या एका ह्याच्यामध्ये सुई कापडाला टोचायची असली तर टोकदार असावी लागते आणि स्टंप जमिनीत ठोकताना ती पण टोकदार असेल. त्याचं कारण काय असं विचारलं तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण सुईने कापडावर दाब देतो. लक्षात ठेवा, सुईने कापडावर दाब देतो आणि स्टंपनीसुद्धा जमिनीवर दाब देतो. आता दाब, बल आणि क्षेत्रफळ यांच्यात एक नातं आहे. ज्याला आपण बल म्हणतो ना, ते बल नाही. बल तर लावतोच आपण स्टंप ठोकताना, पण दाब याचा अर्थ काय? दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. आता हा जर अपूर्णांक लक्षात घेतला, बल आणि क्षेत्रफळ, तर या अपूर्णांकाचं बल हा आहे अंश आणि क्षेत्रफळ आहे छेद. देअरफॉर फोर्स इज द न्यूमरेटर अँड एरिया इज द डिनॉमिनेटर. ही पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आहे. आता आपल्या अपूर्णांकाचा एक नियम माहिती आहे की एखाद्या अपूर्णांकाचा जर छेद वाढवत गेलं तर किंमत कमी होते. ते आपल्याला माहिती आहे. छेद वाढवला की किंमत कमी होते. उदाहरणार्थ 5च मार्क आहेत, पण 5पैकी 5 आहेत जास्त आहेत. 10पैकी 5 आहेत, म्हणजे छेद 10 केला कमी आहेत. 100पैकी 5 आहेत आणखीन कमी आहेत. 1000पैकी 5 आहेत त्याच्यापेक्षा कमी आहेत. देअरफॉर इफ डिनॉमिनेटर इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन डिक्रीजेस. आणि त्यामुळे आपल्याला जर दाबाची किंमत जास्त हवी असेल तर क्षेत्रफळ कमी हवं. म्हणून ज्या कापडावर ती सुई टोचायची आहे त्या कमी क्षेत्रावर जर ती सुई टोचली गेली तर दाब वाढेल. आणि म्हणून सुईचं टोक जर टोकदार असेल तर क्षेत्रफळ अगदी कमी असतं आणि क्षेत्रफळ कमी असलं की दाब वाढतो. म्हणून त्या कापडात ती सुई घुसते. आलं का नाही लक्षात? उलटी करून पहा की ते जे सुई त्याचं नेडा असतं का नाही, त्या नेड्याच्या बाजून सुई आहे तर ते क्षेत्रफळ वाढतं. मग सुई टोचायला जरा त्रास जास्त होतो. आलं लक्षात? हे तर तीच गोष्ट जमिनीत ठोकताना जमिनीचं क्षेत्रफळ जेवढं कमी तेवढा दाब जास्त येणार. मग स्टंप जर टोकदार असेल तर जमिनीवर स्टंपचा कमीत कमी भाग टेकतो आणि त्यामुळे दाब जास्त होतो. आणि म्हणून स्टंप जमिनीत ठोकताना जमिनीचं क्षेत्रफळ कमी तर दाब वाढल्यामुळे ती पटकन ठोकली जाते. कळलं का नाही? सुईचं तसंच आहे. याचप्रमाणे बघा, सुरी धारदार असावी लागते. सुरी धारदार असली ना तर जे काय कापायचं आहे तिथलं क्षेत्रफळ कमी होतं आणि क्षेत्रफळ कमी तर दाब वाढतो. त्यामुळे इथे मुळातलं तत्त्व आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. इफ वी डिक्रीज द एरिया, naturally pressure will increase and the needle is pointed, then naturally area will be minimum. Stump is pointed, then area will be minimum, and when area will be minimum, pressure will be maximum. ओके. तर 11 आणि 12चं उत्तर हे या पद्धतीने झालं बरं का. त्याकडे 13 नंबरचा प्रश्न आहे तो असा आहे किंवा पंखा बंद केला, बटन बंद केलं तरी काही काळ फिरतो असं आहे. किंवा सायकल उतारावरनं झाल्यावर उतार संपल्यावर पण पुढे जाते. याचं कारण पूर्वीच्या गतीमुळे त्या पंख्यामध्ये किंवा सायकलमध्ये ऊर्जा उत्पन्न होते. तिला म्हणतात गती ऊर्जा असं म्हणतात, कायनेटिक एनर्जी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट द एनर्जी बिकॉज ऑफ प्रिव्हियस मोशन. आता इथे खाली बघा एक आकृती दाखवली छोटी. याची घसरगुंडी तयार करा साधी. आपली घसरगुंडी कशी असते की ती घसरगुंडी म्हणजे खाली नुसतंच सरळ असतं. ही जरा मुद्दाम वर केली बघा थोडी. आता या घसरगुंडीवर जर तुम्ही काचेची गोटी टाकलीत, नुसती सोडून दिली, तर खरं ती खाली येऊन थांबायला पाहिजे का नाही, पण मागच्या वेगामुळे ती पुढं जाते आणि त्या ह्याच्यानं तडावानं सुद्धा जाऊन उडी मारून पलीकडे जाते. याचं कारण गतिज ऊर्जा. देअरफॉर एनर्जी बिकॉज ऑफ प्रिव्हियस मोशन. पूर्वीच्या गतीमुळे उत्पन्न होणारी ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा, त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. आता हा जो प्रश्न आहे ना, इथे म्हणलं आहे एका अणूमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. देर आर 17 इलेक्ट्रॉन इन वन ॲटम.
आता when number of electrons is 17, number of protons will be naturally 17. कारण कोणत्याही अणूच्या मध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या समान असते, होय का नाही? संख्या समान दोघांची, मग अणू उदासीन, तेव्हा दोघांची संख्या 17 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन 17 असले तर प्रोटॉन पण 17 असण्याची गोष्ट खरीच. आता अणु वस्तुमानांक म्हणजे काय? अणु वस्तुमानांक याचा अर्थ केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या. ते न्यूट्रॉन दिलेत 18, खरं का नाही? देअरफॉर नंबर ऑफ प्रोटॉन इज 17, नंबर ऑफ न्यूट्रॉन इज 18, देअरफॉर टोटल नंबर विल बी 35. आणि म्हणून अणु वस्तुमानांक 35 असेल, ॲटॉमिक मास नंबर विल बी 35. असं ते 14व्याचं उत्तर आहे. 15वा प्रश्न गमतीदार आहे बरं का, गणितातला आहे तो. एक कोण आहे, त्याचं माप आहे 20. आता त्याचा कोटिकोण आहे ना, त्याचं माप 70 होणार आहे. तर खरं ते कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 70 बिकॉज सम ऑफ 2 अँगल्स इक्वल टू 90 दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे 20चा कोटिकोण 70 येईल, हे खरं. आता पुढे म्हणलं आहे तर त्याचा पूरक कोण किती. आता त्याचा म्हणजे 70चा का 20चा याचा उल्लेख त्या सवालामध्ये नीट नाही, मुद्दामच ठेवला तो तसा. म्हणजे 20चा धरला तर पूरक कोण 160, कारण मापांची बेरीज झाली पाहिजे 180. पण 70चा धरलात तर 110, कारण मापांची बेरीज. आणि म्हणून याची 2 उत्तर आहेत, आहे का नाही? एका कोणाचा कोटिकोण 70 आहे तर त्याचा पूरक कोण किती. त्या कोणाचा म्हणलं असतं तर त्याचा पूरक कोण म्हणजे 70चा का 20चा. समजा 20चा असेल तर 160, म्हणून स्पष्टीकरण असं द्यायचं. 20 असेल तर 160, 70 असेल तर 110. असे हे 5 सवाल जवाब आहेत, मुद्दाम तुमच्यासाठी होते. त्याची उत्तरं दिली आहेत. उद्यापासून पर्यंत 16, 17, 18, 19, 20 असे 5 होतील, 5 दिवस एपिसोड. आणि त्यानंतर पुन्हा त्या 5ची उत्तरं आपण स्पष्टीकरणाचं देणार. ठीक आहे, धन्यवाद.